जैन मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, तुम्हाला काल बोललो होतो की मित्रांनो मी व्हिडिओ टाकतोय आणि व्हिडिओमध्ये तुम्ही मी जे पण कमेंट करा तुमच्या कमेंटला लगेच रिप्लाय देईल. तर विद्यार्थ्यांना काल व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला फायनल कट ऑफ पाहिजे का दारूबंदीचा, म्हणजे जी मागची ॲड होती 22-23ला, तिच्यात फायनल कट ऑफ किती होता. मी काल ग्राउंडबद्दल बोललो आहे. जेही विद्यार्थ्यांनी काल व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ बघा, नाही पाहिला तर आत्ता तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. ग्राउंडचा बी सांगतो, ग्राउंडचा कट ऑफ आणि ग्राउंड नंतरचा फायनलचा कट ऑफ ते पण सांगतो तुम्हाला. सर्व गोष्टी थोडे डाऊट क्लिअर होतील, व्हिडिओ पूर्ण बघा. मग चला, सर्वात पहिले मित्रांनो तुमचे जे प्रश्न आहेत, ग्राउंडला किती मार्क होते सर, म्हणजे ग्राउंडचा कट ऑफ किती होता आणि फायनल किती गेला, 200 पैकी, असं बरोबर की नाही. चला मग माझ्या विद्यार्थ्यांना मी व्यवस्थित कट ऑफ समजून सांगणार आहे. तर तुम्ही बघा प्रिय मित्रांनो, कट ऑफ फायनल किती गेला आहे, कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये कशी तयारी करायची एक अंदाज लागेल. तुमचे सर्व डाऊट आपल्या चॅनलवरती मी घेणार. अजून मी सांगतो, आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती भेटेल. जोही विद्यार्थी चॅनलला फॉलो करून ठेवेल त्याला नक्कीच फायदा होईल, कारण की कुठलीही भरतीची पलपलची अपडेट आपलं चॅनल देत असतं. मग बघा, आता मी तुमच्यासाठी आणि हा कट ऑफ शोधण्यासाठी 4-4, 5-5 तास मेहनत असते मित्रांनो. तुम्हाला अवघ्या 4-5-7 मिनिटात व्हिडिओ भेटतो, पण याच्यासाठी माझे 5-5, 4-4 तास मेहनत असते. बघा मग सर्वात पहिले काल ग्राउंडचा मी सांगतो. ओपनचा कट ऑफ किती होता बघा, लक्ष द्या. मी तर 2 नावं लिहितो, मुले आणि मुली दोघींचं नाव लिहितोय. इकडे फायनल, मग फायनल किती. ओपनचा मुलांचा होता 94 मार्क आणि मुलींचा होता 76 मार्क, लक्ष द्या. त्यानंतर ओबीसीचा मुलांचा होता 88 मार्क, ग्राउंडचा कट ऑफ आहे हां. त्याच्यानंतर मुलींचा होता 65. त्याच्यानंतर एससीचा होता 82 मार्क, एससी होता 82 आणि मुलींचा होता 64 मार्क. त्याच्यानंतर एसटीचा मेरिट खूप गेलं, जागा कमी होत्या. एसटी होता 84 आणि मुलींचा होता 70. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस मुलांचा होता 90 आणि मुलींचा होता 69. जेही व्हिडिओ बघतोय त्याला पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. त्याच्यानंतर विजय आहे, इथं NTC NTB इथं पुढे घेतलेले आहेत मी फायनल. फक्त इथं विजय एचा मी काल टाकलेलं होतं, तुम्हाला लक्षात, ते तुम्हाला सांगेल मी. विजय होता VJA, त्याचा होता मुलांचा 88 आणि मुलींचा होता 66. मित्रांनो लक्ष द्या, हे काल काय, हे तुमचे हे जे मार्क आहे ग्राउंडचा कट ऑफ, म्हणजे पेपरचा कट ऑफ, हा पेपरचा कट ऑफ आहे, हा पेपरचा कट ऑफ आहे. 120 मार्कापैकी हा पेपरचा कट ऑफ लागला आहे. आणि मग पुढे विद्यार्थ्यांनी ग्राउंड घेऊन आणि 200 पैकी किती लागलेलं आहे ते आता तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. बघा, सर्वात पहिले संपूर्ण माहिती देण्यासाठी डाटा गोळा करावा लागतो आणि जे काम 4-5 तास मी मेहनत केली ते तुम्हाला अवघ्या 5-10 मिनिटात भेटत असतो. मग लक्ष द्या, मुलांचा ओपनमध्ये, लक्ष द्या, मुलं ओपनमध्ये फायनलला किती झाले आणि मुली फायनलमध्ये किती सिलेक्शन, म्हणजे कितीचा कट ऑफ गेला आहे ते बघा. तर दादांनो, ओपनचा फायनल 200 पैकी, आता जे पण देईल मी 200 पैकी देईल, लक्ष द्या, 200 पैकी सांगतोय. मग आता इकडे फायनलचा मी मार्कर चेंज करतो कलर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा दादा, मुलांचा फायनल 200 पैकी गेलेला आहे 167 हा ओपनचा आणि मुलींचा गेलेला आहे 141. त्यानंतर ओबीसीचा फायनल कट ऑफ गेलेला आहे मुलांचा 161. ही लिस्ट आहे, अजून थोडी एक मागे पण घ्या, 2-3 लिस्ट लागल्या. मुलींचा लागला आहे 129, मुलींचा लागला आहे किती, 129. त्यानंतर एससीचा लागला आहे एससीचा 153 पुढे पॉईंटमध्ये आहे आणि मुलींचा लागला आहे 122. म्हणजे मुलींना लक्षात द्या, एसटीचा मुलांचा फायनल लागला आहे 161 आणि मुलींचा लागला आहे 134, लक्षात द्या. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस मुलांचा लागला आहे 163. त्यावेळेस तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं मी की मागच्या वेळेस ACBC कास्ट नव्हती, फक्त EWS कास्ट होती, म्हणून इथं जास्त स्पर्धा होती. 163 आणि मुलींचा लागला आहे तिथं 135. मग आता इथं लक्ष द्या, मी 2-3 कास्ट, NTC लक्ष द्या, NTCचा मुलांचा होता 164. बाकी अदर कास्ट जे असतील तर आपली ही PDF मी टेलिग्राम चॅनलला टाकून देतोय. कट ऑफ म्हणजे फायनल मार्कांची सिलेक्शनची लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल
RS अकॅडमी नाशिक टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. आणि NTCचा मुलींचा होता 135 आणि त्याच्यानंतर NTB लक्ष द्या, NTBचा मुलांचा होता 160 आणि मुलींचा कटाप होता 120. अशा पद्धतीने मित्रांनो हे फायनल राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभागाचं हे अशा पद्धतीने फायनल कट ऑफ लागलेलं आहे. म्हणजे तुम्हाला समजत असेल की इकडे बघा, लक्ष द्या, हे पेपरसाठी बरं का, लक्ष द्या, हे पेपरसाठी ग्राउंडला क्वालिफाय झालेले विद्यार्थी, म्हणजे हे जे मार्क दिलेले तुम्हाला मी हे पेपरसाठी होते. मुलांचा लागलाय 94, मुलींचा लागलाय 76, म्हणजे पुढे लगेच ग्राउंडला गेले आणि मग ग्राउंड दिल्यानंतर 80 मार्काचा ग्राउंड दिल्यानंतर कट ऑफ ह्या पद्धतीने आलेला 167, 168. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, जर पेपरला 90 मार्क घेऊन घेतले आणि ग्राउंड एकदम सोपं आहे 80 मार्काचं, जर 70 मार्क बी ग्राउंडला घेतले तरी तुम्ही इथं कट ऑफमध्ये बसतायत. मुलींसाठी तर स्पर्धा कमी आहे. अजून तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला दिला मी कट ऑफबद्दल व्हिडिओ, 2 व्हिडिओ. अजून मला तुम्ही कमेंट करा की तुम्हाला ह्या राज्य उत्पादन शुल्कमध्ये काय डाऊट आहेत ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नक्कीच तुम्हाला ग्राउंड कशा पद्धतीने कटिंग होती, ग्राउंडच्या मार्कांची कटिंग कशा पद्धतीने होती, म्हणजे जे ग्राउंड तुम्ही सर आम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे 30 मार्क 20 मार्क ती कशी कटिंग केलेली, की 10 सेकंदाची कटिंग 20 सेकंदाची आहे, कशा पद्धतीने 1500 मीटर मुलांचं आहे, 1000 मीटर मुलींचं आहे, ते कशा पद्धतीने ग्राउंड झालं ते तुम्ही कमेंट जर करून मला सांगितलं तर नक्कीच पुढचा व्हिडिओज तुम्हाला याच्यावर येणार आहे. तर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्कचा फायनल कट ऑफ समजला असेल. येणारे जे 1200 पदं जे आहेत त्याच्यात नक्कीच प्रयत्न करा, व्यवस्थित अभ्यास करा. हा वनरक्षक भरतीसारखाच सिलेबस आहे. 120 आणि प्लस 80, फॉरेस्टला पण 120 प्लस 80 असे 200 मार्काचं रिझल्ट फायनलला कट ऑफ लागत असतो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती पुन्हा बोलतो, कमेंट करा, कमेंटला रिप्लाय बी दिला जाईल आणि व्हिडिओ पण त्यावरती बनवला जाईल. आणि तुमच्यासाठीच मग एवढी मेहनत करून चला माझ्या विद्यार्थ्यांना की जेणेकरून पुढची तयारी करताना कशा पद्धतीने प्रॅक्टिस किंवा कशा पद्धतीने मेहनत केली गेली पाहिजे. अजून काही डाऊट असतील तर परत सांगतो का विसरून जात, आपल्या चॅनलवरती मिळेल. चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून असं बी नाही की प्रत्येकालाच सांगतोय फॉलो, ज्याला गरज असेल, माहिती सत्य माहिती पाहिजे असेल तर नक्कीच फॉलो करून ठेवा. आणि जे कोणी जवळपास असतील, नाशिकच्या जवळपास असतील तर ऑफलाईन बॅचेस पण चालू आहे आपल्या, ऑनलाईन पण बॅच चालू होणार आहे. इंग्लिशची खूप विद्यार्थ्यांना भीती आहे, त्याबद्दल बी डाऊट क्लिअर केले जाणार आहेत. आणि ऑफलाईन बॅच ज्याला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, या नंबरवरती नक्कीच कॉल करा, जेणेकरून तुम्हाला ज्यांचं बेसिक वीक असेल त्यांचं बेसिक चांगलं करून दिलं जाईल. मित्रांनो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.